कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार ही अनादी वैदिक वारकरी परंपरा आहे. हरिकीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी कीर्तनाचं मंगलाचरण करणं आवश्यक आहे आणि ते ज्याप्रमाणे शास्त्रनियमानुसार आहे, वेदाचं विधान आहे, संतांचा आचार आहे आणि त्यातूनच हा विचार आहे की भगवान श्री पंढऱ्याच्या नमस्काराने कीर्तन प्रारंभ करावं. विठ्ठल जो श्रेष्ठांचा शिष्टाचार आहे की कीर्तनाच्या सुरुवातीला पंढरीनाथाला नमस्कार करावा. त्याचं अनेक प्रकारचं फल आहे. विशेषतः कीर्तनाच्यासाठी आणि कदाचित जे आपापल्या अंतःकरणातल्या पापादिक विक्षेपादिक दोषामुळे निर्माण होऊन पाहणाऱ्या विघ्नांचा नाश व्हावा आणि कीर्तनाचं जे फळ आहे ते सगळ्यांच्या पदरात पडावं. या दोन कारणास्तव नमस्कारार्थ मंगलाचरणाची आवश्यकता आहे. पण हा श्री पंढऱ्याच्या नमस्काराच्या बाबतीतला प्रकार झाला. त्याही नंतर पुन्हा संतांचं म्हणणं असं आहे की पांडुरंगाला नमस्कार करून झाल्यावर दुसरे चरण संतांची संतांना एक नमस्कार करावा आणि संतांच्या नमस्काराच्या मागचं कारण वेगळं आहे. कारण संतांनी ही कीर्तन परंपरा निर्माण केलेली आहे. हे जगाच्या उद्धाराचं साधन त्यांनी स्थापन केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नमस्काराने कीर्तनाला सुरुवात करावी असा घटक आहे. या दोन कारणास्तव दोन नमस्कार करून झाल्यानंतर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी गुरुवर्य श्री शंकर महाराज कंदार, श्री विद्यानंद स्वामीजी महाराज या गुरुमूर्तींच्या प्रसादाचा कृपेचा लाभ झाल्यामुळेच आपल्या जीवनाला सुगंध आहे. या गुरुवर्यांना हृदयामध्ये स्थान देऊन सर्व वारकरी संत आणि भगवत स्वरूप श्रोते मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार करून सेवेला प्रारंभ करू. विठ्ठल हे कीर्तन आहे, नैमित्तिक कीर्तन आहे आणि निमित्त आहे भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म महोत्सव.
सर्व देशभरातच नव्हे जगभरामध्ये हा कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. जगातल्या अनेक आश्चर्यापैकी हे एक महत् आश्चर्य आहे की हा भारत देश, ही सनातन हिंदू संस्कृती, ही सर्व मानवजात आपल्या इष्ट असलेल्या, जो साक्षात ईश्वर असलेला, पण जगत कल्याणाकरता भारतभूमीवरती ज्यांनी जन्म घेतला असा जो भगवान कृष्ण परमात्मा आहे, तो सगळ्यांच्या प्रेमाचा विषय, सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. आणि त्यामुळे गेली 5000हून अधिक वर्ष झाली, पण जगभरामध्ये हा कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. आपणही भाग्यवान लोक आहात की कृष्णाष्टमीचा सप्ताह करता. कदाचित आपण सप्ताह का करीत असताना या सप्त्याच्या पाठीमागचं महात्म्य जरी नाही कळालं तरी आपण तो सप्ताह साजरा करताना ते फळ आपल्याला मिळत असतंच, असा नियम आहे. त्यामुळे आपण यासाठी असे भाग्यवान आहोत की आपण भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करीत आहोत. आणि तोही साजरा करण्याकरता आपण वारकऱ्यांच्या परंपरेप्रमाणे हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून करतो. काही लोक श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून करतात, काही लोक त्या दिवशी फक्त एखाद्या कीर्तनातून उत्सव साजरा करतात. नाही जमलं तर काही लोक आपलं 2-4 अभंग म्हणून का विना पुष्पवृष्टी करतात. काही लोक नुसती आरती करून होईना परंतु कृष्ण जन्म त्या दिवशीचा साजरा करतात. पण आपण मात्र रोज एका कीर्तनाच्या माध्यमातून 7 दिवसाचा उत्सव काल्यासह असा उत्सव साजरा करून कृष्ण जन्म साजरा करत आहोत. हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. आणि त्याकरता खरं तर वास्तविक पाहता रोजच्या कीर्तनामध्ये कृष्ण जन्मासंबंधीचाच विचार असावा. कारण असं आहे की आपण उत्सव ज्याच्यासाठी करतो तोच विषय रोजच्या चिंतनात असला पाहिजे. त्याचं ते निमित्त कारण आहे. आणि म्हणून आपण भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्मामध्ये घडलेल्या सगळ्या प्रकारचा वृत्तांत आहे, घडलेल्या घटना आहेत, त्या सगळ्या प्रकारचा वृत्तांत संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, भगवत प्रेम भांडारी श्री नामदेव महाराज यांनी अनेक अभंगाच्या माध्यमातून कृष्ण जन्मोत्सवाचा विचार मांडलेला आहे. खरं तर वास्तविक पाहता भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म महोत्सव आणि श्री नामदेवांच्या या अभंगाचा विचार केला तर दोघांच्या मध्ये जवळजवळ 4,500 वर्षाचा अंतर आहे. तरी परंतु श्री नामदेवांनी 4,500 वर्षांनी कृष्ण जन्म लिहिला असला तरी त्याच्यातून कदाचित कृष्ण जन्माष्टमीच्या वेळी गोकुळामध्ये किंवा गोकुळाचा महोत्सव साजरा झाला, त्या महोत्सवाचं सामर्थ्य श्री नामदेवांच्या कीर्तनामध्ये आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण श्री नामदेवांच्या अभंगाला शरण जाऊ, त्यांच्या अभंगाचं या कीर्तनाच्या व्यासपीठावर पूजन करू आणि त्या अभंगातून श्री नामदेवरायांनी श्री भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म होण्यापूर्वीच्या परिस्थितीचा वृत्तांत सांगितला आहे. विठ्ठल नामदेव म्हणतात की असं घडलं होतं 5000 वर्षापूर्वी. या भारत भूमीवरची दयनीय अवस्था झाली होती. याच भारत भूमीवरती त्या काळामध्ये अन्य धर्मीय लोक नव्हते. नाही, अन्य धर्म जगात नाही, फक्त धर्म एकच आहे की सनातन हिंदू धर्म. बाकीच्या संप्रदायाला कोणी धर्म असं नाव दिलं असेल पण तो धर्म होऊ शकत नाही. धर्माची व्याख्या आहे की समाजाचं, व्यक्तीचं, देशाचं, मानवजातीचं परमकल्याणाची धारणा ज्याच्यात झाली त्याला धर्म असं म्हणावं, असं वेदांनी त्या धर्माचं लक्षण केलं आहे. आणि या लक्षणामध्ये जुळणारा, या लक्षणामध्ये सामावणारा फक्त जगात एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन हिंदू धर्म आहे.
आणि याची स्थापना म्हणा किंवा त्याचं उद्घाटन म्हणा थेट पृथ्वीच्या जन्मादिवशी ब्रह्मदेवानी केलेलं आहे. आणि त्याचा धर्मध्वज हा भगवा आहे, तो ब्रह्मदेवाने स्थापित केलेला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी पृथ्वीचा जन्मदिवस आहे आणि त्या दिवशी या धर्माची रचना झालेली आहे. असा एकच धर्म आहे आणि या धर्माच्या रक्षणाकरता भगवान पुन्हा पुन्हा जन्माला येत असतात असं त्याचं अभिवचन आहे. आणि हे वचन देण्यापूर्वी सुद्धा त्यांनी ते काम केलेलं आहे. तेव्हा त्यावेळेला भारत देशामध्ये आपल्या अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आपल्याच धर्मामध्ये असणारे पण धर्माला न मानणारे, जन्माने हिंदू असणारे पण विचाराने हिंदूच्या विचाराच्या विरोधी असणारे, किंबहुना धर्माचे शत्रू असणाऱ्या लोकांचं प्राबल्य वाढलं. जर विचार केला आपण कौरव पांडवाच्या युद्धाच्या निमित्ताने जे महायुद्ध घडलं ते धर्मयुद्ध होतं. अधर्माच्या बाजूने, अधर्माच्या विरोधी, अधर्माला संपवण्याकरता भगवान कृष्ण परमात्म्याने धर्मयुद्ध छेडलं होतं. संख्येचा विचार केला तर 11 औक्षणी सैन्य अधर्माच्या बाजूने होतं आणि 7 औक्षणी सैन्य धर्माच्या बाजूने होतं. म्हणजे 5000 वर्षापूर्वी सुद्धा अधर्माने वागणाऱ्या लोकांची संख्या जास्तच होती. जवळजवळ धर्माचं आचरण करणाऱ्या लोकांच्या 2.5 पट जास्त होती 5000 वर्षापूर्वी. आता तर काय इतका मोठा बदललेला आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने जात जात हे यादव एवढे माजलेले आहेत की आता हे पुन्हा एकदा धर्म आपल्याला बुडवल्यानंतर दुसरा अवतार घ्यायची पाळी येईल. सगळे यादव मारून टाकले भगवान कृष्ण परमात्म्याने. तुंबळ युद्ध त्यांच्या झालं. म्हणजे 2-4 उरले ते बिहारमध्ये, उत्तर प्रदेशात आहेत थोडे उरले. आणि हे सगळे कंसाच्या परंपरेतले यादव आहेत ना, गडपात 2-4 राहिले तर एवढ्या सगळ्या जगात सतावून सोडले तरी, तर त्यावेळी ते यादवांचं प्राबल्य फार मोठं होतं. आणि मग त्यावेळाची परिस्थिती नामदेवांनी अभंगात लिहून ठेवली. वत स्वरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे, तो सांगत असे बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना धर्म जाता. पृथ्वीला अधर्माने वागणाऱ्या लोकांचं ओझं फार होत असतं. पापी जे अभक्त, दैत्य जे माले, पापी लोक. जे अभक्त असतात ते पापीच असतात. नाही ज्याशी भक्ती ते पतित अभक्त, ते अभक्तच असतात, पापीच असतात. जे लोक भक्त नाहीत ते पापीच असतात. भले आणखी वास्तविक पाहता ते आचार्य पाप करत नाही असं वाटतं. नाही हो, आज सज्जन मनुष्य आहे, कुणी कोणाच्या अध्यात्म, अरे पण भक्ती करतो का? नाही, मग पापच, पापीच तो. असं ज्ञानवाणी निर्वाह झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो. नाही ज्याशी भक्ती तो पतित. अभक्त, अभक्त मनुष्य हा पतितच असतो. अभक्त मनुष्य पापीच असतो. आणि हे पापी असले तर इतरांना त्रास न देणारे असतील, पण हे यादव सगळे पापी असून इतरांना त्रास देणारे होते. आणि या सगळ्या यादवांचा राजा कंस, हे तुम्ही म्हणता माल कंस वगैरे, पण आम्हाला कृष्ण कंस एवढेच माहिती आम्हाला. तो कंस आणि त्याचं राज्य नव्हे अवतीभोवती सगळ्या प्रकारच्या दुष्टांचीच राज्य होती. आणि त्यामुळे काय झालं नेमकं? राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याने. या 3 क्रिया समाजात होतात तेव्हा समजा अधर्म वाढलेला आहे. अधर्म वाढला म्हणजे काय? तर राहिलेले यज्ञ, कोणी यज्ञ या करत नाही. मोडीले कीर्तन, गावात कीर्तनच होऊ द्यायचं नाही. कीर्तन होऊ देणार नाही, हे कुणाचं लक्षण आहे? अधर्म, पापी लोकांचं लक्षण आहे. आणि ब्राह्मणाला त्रास देणं हे पापी लोकांचं लक्षण आहे. मग भले किती मोठा जरी पुढारी असला तर ब्राह्मण विरोधी म्हणजे राक्षसाचं समजत जातं. मग कुणी त्याला असा, आणि वास्तविक पाहता त्याच्या आवडीप्रमाणे काय काय विशेषणं देत असतील त्यांना लोक. जाणता राजा म्हणत असतील, तो पोत राजा असला तरी सुद्धा, पण म्हणत असतील, पण मात्र तो महापापीच आहे. कारण का? की ब्राह्मणांचा द्वेष करणार आहे. पळाले ब्राह्मण दैत्या भेणे, ब्राह्मणाचा द्वेष करणं हे अधर्म आहे. गायींची हत्या होणं हे अधर्म आहे. म्हणून नामदेवांनी काय परिस्थिती झाली? अधर्म वाढला म्हणजे राहिलेली यज्ञ, मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेणे, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर या पृथ्वी मातेला त्याचं ओझं होतं. तेव्हा ही पृथ्वी वासराचं रूप घेऊन
ब्रह्मदेवापाशी गेली होती असं म्हणतात. यातल्या सगळ्या प्रकारच्या कल्पना सांगायला तितकासा वेळ नाही मला, पण कोणीतरी विचारणार ते वैकुंठला किंवा त्या ब्रह्मलोकाला जाण्याकरता त्या वासराला कसं काय जाता आलं? अहो, ती पृथ्वी माता आहे आणि ती देवी आहे, पृथ्वी देवी आहे ती, आणि त्यामुळे ती त्या ब्रह्मदेवाकडे गेली. आणि ब्रह्मदेवाकडे का गेली? काम होतं विष्णूकडे, पण गेली ब्रह्मदेवाकडे. तो जुना काळ होता ना. जुन्या काळामध्ये पती पत्नी एकमेकाशी समोर कधी घरात बोलत नसतो. जर बोलायचं असलं तर मध्ये मुलाला ठेवून बोलायचं असतं, बाळ्या सांगायला मी चाललो बरं का, मग आईला सांगणार नाही, पद्धत नव्हती तशी. आणि मग ती पण म्हणते बाळ्या जरा लवकर या म्हणा. दोघं बोलतात पण बाळ्याला मध्ये ठेवतात. तसं ही पृथ्वी त्या भगवान विष्णूची पत्नी आहे आणि ब्रह्मदेव त्याचं मुलं आहे. त्या ब्रह्मदेवाला मध्ये ठेवून बोलायचं आहे आणि म्हणून पृथ्वी ब्रह्मदेवापाशी गेलेली आहे. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की आता मला फार हा भार सोसवत नाही यांचा, दुष्ट लोकांचा. ब्रह्मदेव म्हणलं ठीक आहे साहेब, जाऊ आपण, चला. ब्रह्मा, इंद्र आणि बरोबरी शिव ते इंद्राकडे गेले. नंतर भगवान शंकराकडे गेले आणि हे एवढं शिष्टमंडळ घेऊन वैकुंठाला गेले. ब्रह्मदेव, इंद्रदेव, भगवान शंकर आणि पार्वती आपल्या पृथ्वी माता हे त्या भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान शेषशाही असे पहोडलेले असताना आणि त्याची स्तुती केली भगवान परमात्म्याची. 17 अक्षरात अशी तुझी मूर्ती, यज्ञेशा तुझ प्रती नमो नमो, खूप त्याचं वर्णन केलं. आणि मग भगवान विष्णू जागे झाले आणि विचारलं काय झालं, येणं कशासाठी आहे. किंवा भगवान विष्णूंच्या पुढे भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाने हात जोडले. देवा पृथ्वी आलेली आहे, देवलोकांची गारणं आलेली आहेत, ती पृथ्वीवरील दैत्य माजले ते फार गाराने सोडवर सांगू आले. म्हणजे इंद्राच्या सोबत अजून स्वर्गातले देव बरेचसे सोबत असतील आणि हे सगळे सांगायला लागले की आता पृथ्वीवरती धर्म बुडण्याच्या मार्गावर आहे, बुडण्याच्या मार्गावर. त्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागेल असं विष्णू भगवान परमात्म्याला सांगितल्यानंतर भगवान विष्णूने ताबडतोब त्या ठिकाणी तातडीची बैठक बोलावली. आता बोलावली काय, ते आहेतच म्हटलं सगळं वैकुंठ लोक समोर हजरच आहे. भगवान विष्णू अध्यक्षस्थानी आहेत आणि नारद महर्षी आहेत, ते जनरल सेक्रेटरी आहेत. महादेव, ब्रह्मदेव आणि 88,000 ऋषी मंडळी या सगळ्या देव लोकांच्या समक्ष या विषयाला आणि या विषय हा जो मिटिंगमधला किंवा बैठकीतला विषय तो चर्चेसमोर आला की काय करावं आता. ते सगळं ऐकून घेतलं भगवान विष्णू परमात्म्याने आणि म्हटलं की सगळी परिस्थिती लक्षात आलेली, आपल्याला काहीतरी हस्तक्षेप केला पाहिजे, नाहीतर ही भारत माता दुःखी कष्टी झालेली आहे, धर्म बुडण्याच्या मार्गावर आहे, आपण जायलाच पाहिजे. असा त्या भगवान विष्णूंचं मनोगत तयार झाल्यानंतर, विचार तयार झाल्यानंतर त्या बैठकीत भगवान विष्णू म्हणतात आता आपला अवतार घ्यावा लागेल. मग भगवान पहिल्यांदा बोलतात कोणाशी, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. भगवान शेष नारायण आहे, शेषा आपल्याला जावं लागेल बरं का पृथ्वीवरील दैत्य माजले ते फार गाराने सूर्य सांगू आले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा, ते भगवान शेष नारायण म्हणजे नाही हो, जमणार नाही. का जमणार नाही? राम अवतारी झालो लक्ष्मण, सिविले अरण्य तुम्हा सवे, 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे शेष म्हणे मज श्रम झाले फार, या लागी अवतार न घ्यायची मी. किती भोगायचं असतं, किती सोसायचं असतं. अहो तुम्ही वनात गेलात, खरं तर वनवासाला जा असं माझ्या बाबतीत तशा प्रकारची तक्रार नाही किंवा मला तशी आज्ञा नाही. काही मातेने तुम्हाला वनामध्ये जायला सांगितलं 14 वर्षासाठी. पण आम्ही विचार केला आपले मोठे भाऊ वनात जातील तर त्यांना फार कष्ट होतील, त्यांची सेवा करायला आपण जावं, म्हणून माझ्या बायकोचा सगळ्याचा राज्याचा त्याग करून मला तो वनवास नसताना तुमच्याकरता मी आलो तुमच्या. आणि तुम्ही काय केलं, तुम्ही दोघे मी आणलेली फळं खायचे आणि आईसाहेब म्हणायच्या आहो लक्ष्मण भाऊजींना पण द्या ना 2 फळं खायला. खाव की ते ताजी खाऊन येते ना आपल्या शरीराने. खूप मला राग यायचा, खूप चिडायचो, पण मोठी आज्ञा धारक असल्यामुळे काही बोलत नव्हतो. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 महिने नाही, 6 महिने नाही, 14 वर्षावरी केले उपोषण. जाणता आपण प्रत्यक्ष हे शेष म्हणतात 14 वर्ष ती मला उपाशी ठेवला. रोज माझा मनोभंग करायचा, रोज माझा अपमान करायचा,
असं म्हणायचं काही समोर की हा ताजी फळं खाऊन येतो. आणि मी मुकाट्याने सहन केलं 14 वर्ष. एवढे कष्ट मला झालेत की आता तुमच्यासोबत मला अवतार घ्यायचाच नाही. तर हे फार चतुर आहेत. चतुरा तू शिरोमणी फार चतुर आहे. त्याने म्हटलं, शेषाला म्हटलं की त्या पूर्वी तू अनुज झालाशी कनिष्ठ, शेविले कष्ट मत्सवे, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीनी आज्ञा तुझी बारे. फार ते काय राजकारणी लोक मजेशीर असतात. लाडकी बहीण काढतात, लाडका भाऊ काय करून बरोबर आपली सत्ता कशी मिळेल याचा विचार करत असतात. ते म्हणाले की तुला फार त्रास झाले मला माहित आहेत. का झाले माहित आहे का? तू धाकटा झाल्यामुळे, आणि धाकट्याला थोड्याचं सहन करावं लागतं म्हणून तू सहन केलं. आता असं करू, तू मोठा हो मी धाकटा होतो, मग काय हरकत आहे का? याला पण वाटलं हे खरंच मला मोठा करते काही असं वाटलं. आता तू चेअरमन हो. अरे कसला होतोस काय आहे? मोठा फार चतुर आहे भगवान. त्याला पुन्हा एकदा वेड्यात काढलं. तू पाळी मी आज्ञा तुझी बारे. हे पण इतिहास घडला काय? काय ऐकलं नाही, काय ऐकलं नाही. शेष बळीभद्रांना वाटत होतं की आपली बहीण सुभद्रा दुर्योधना द्यावी. राजा आहे तो, राजा आहे. आणि हे काय सगळे असे उन्हात भटकणारे पांडव आहेत. सुभद्रा दुर्योधना द्यावीशी त्याची इच्छा होती. पण हे म्हणे अर्जुना ये म्हणजे लवकर घेऊन जाऊ तुला. काय आहे नाही कौरव पांडवाची लढाई. भीमापेक्षा जास्त प्रेम दुर्योधनावर होतं. कोणाचं? बळीरामाचं. का? तोही दोघं त्यांचे शिष्य, पण हा फार चापलुशी करणारा, पुढे पुढे चपराशीसारखा करणारा, गोडगोड बोलणारा, असा अत्यंत दुष्ट होता. पण हे कळत नव्हतं बळीरामाला. आणि त्यांना वाटलं की युद्ध झालं ना दुर्योधनाच्या पण लढाई करायची, पांडवाचा पराभव करायचा, असं वाटतं बळीरामाला. हे म्हणजे दादा काय ठरलंय आपलं? काय ठरलं? काय युद्धात भाग घ्यायचा आपण. कोणाकडून? दुर्योधनाकडून. बरं बरं बरं. पण मला काय म्हणायचं आहे दादा? काय म्हणायचं सांग. हे पाहुणे आपण आहे की नाही, त्यांची भावकी आहे. भावकीच्या म्हणत आपण कशामध्ये पडायचं? कुणी का बरे ना काय करायचं आपल्याला? आपण पाहुणे आहोत, आपण भावकीच्या भांडणात पडायचं असतो. हे पण वेळच डोक्यात पृथ्वीचं वजन घेऊन घेऊन ते बुद्धीच नष्ट आहे. कोणा माहिती. बरं बरं म्हणले. मग काय करायचं? काय नाही, आपण युद्धात भाग घ्यायचा नाही. पाहिलं तर त्यांना आपलं सैन्य देऊ, कुणाला पाहिजे त्याला देऊन टाकू, खरंच लढायचं नाही. दुर्योधना देऊन टाक, दुर्योधना देऊन टाक सगळं सैन्य. माझं काय म्हणणं नाही. सगळी नारायणी सेना दुर्योधना देऊन टाक. आता आपण कोणी काय करायचं? मी तर बघा देवा म्हणजे दादा काय करणार नाही. मग मी कशाला उभी अडचणी तर थांब, मी जातो तीर्थयात्रेला. बरं झालं तिकीट काढून देतो, जा लवकर जा. राम मंदिर झालं अयोध्येला, लोक जाऊन या. त्यांना पाठवलं तीर्थयात्रेला. हे युद्धात भाग घेणार नाही म्हणले. रथावर बसले, 4 गोष्टी सांगतो म्हणाले, पण सगळं युद्ध यांनी घडवलं, यांनी घडवलं. तर देवाच्या मनात असतं युद्ध झालंच असतं. पण यासाठी अवतार घेतला होता. या दुष्टांचं निर्धारण करायचं होतं, हे देवाच्या मनात ठरलेलं होतं. आणि म्हणून शेषाला बोलले गोड गोड, काय हरकत नाही, तू मोठा हो, आता तू वडील होय बा सर्वज्ञा. मग तो तयार झाला. तयार झाला. मग त्याला सांगितले की रोहिणी उदरी जाऊन राहावे, मायेशी मावळी पाठवली. तयार झाले, त्यांना तयार केलं. लक्ष्मीशी तेव्हा सांगे ऋषी कशी कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. आई साहेबला म्हटलं तुम्ही कौंडण्यपुरात जा. त्या आणि वास्तविक पाहता रुक्मिणीच्या स्वरूपामध्ये तुम्ही, आणि त्या कौंडण्यपुरात जन्म घ्या असं त्यांना सांगितलं. आणि अशा प्रकारे अवतार घेण्याची तयारी झाली त्यांची. कुणी कुठे घ्यायचा, कुणी कुठे घ्यायचा. आणि पृथ्वीच्या सोबत जे देवलोक होते, अजून काही मोठे मोठे लोक होते, त्यांना म्हटलं की असं करा, आता आपलं ठरलेलं आहे की तुम्ही पण सगळ्यांनी जन्म घ्या आणि तुम्ही यादवांच्या घराण्यात जन्म, असं वर ठरलं. पण हे जर वरती असं ठरलं वैकुंठामध्ये, पण या भारतभूमीवरती अत्यंत हाल अपेष्टा सोसणारे, रोज मरणाचं दुःख भोगणारे, अशा दुष्टांच्याकडून अतिशय त्रास सहन करणारे लोक, यांचं कसं होणार? जसं आज बांगलादेशातल्या लोकांचं चाललंय, तसं तेव्हा भारतातल्या लोकांचं चाललं होतं. या दुष्ट लोकांकडून त्यांची घरं जाळायची, त्यांना विनाकारण त्रास द्यायचा, शेतीवाडी उरवडून काढायची, यज्ञ होऊ द्यायचं नाही, कीर्तन होऊ द्यायचं नाही, ब्राह्मणाला राहू द्यायचं नाही, असा त्रास 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 द्यायला.
हे वर ठरलं अवतार घ्यायचं, पण खालच्या लोकांना कळेपर्यंत लोक अस्वस्थ आहेत. यांना कोण सांगितलं पाहिजे, निरोप दिला पाहिजे की काळजी करू नका आम्ही येणार आहोत, असा निरोप कोणीतरी द्यायला पाहिजे. आता अवतार घ्यायला मी तयार आहोत, आता निरोप देणार कोण? तेव्हा त्या वैकुंठातून सगळ्या लोकांना निरोप देणारी पूर्वी आकाशवाणी होती. आता प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र आकाशवाणी आहे. कळत बातम्या सांगतात. तेव्हा आकाशवाणीला सांगितलं की त्या सगळ्या लोकांना आणि वास्तविक सुख वाटलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे, याकरता तुम्ही निरोप घ्या. असं म्हटल्याबरोबर आकाशाची वाणी सांगे सकळाची, आकाशाची वाणी सांगे सकळाची, आकाशाची वाणी सांगे सकळाची, आकाशाची वाणी सांगे सकळाची, आकाशाची आकाशाची वाणी 2 वेळेला झाली. ही पहिली आकाश सकाळी 6ला होत असते आकाशवाणी. आकाशातून अशा प्रकारचे ते बोलणं ऐकूया, लोक तटस्थ होऊन ऐकायला आणि लोकांना आश्वासन दिलं, तळमळ मानसी करून. आकाशाची वाणी सांगे सकळाशी. सगळ्यांना म्हटलं काही सुद्धा तळमळ करू नका, तुम्ही फार त्रास भोगताय, तुम्हाला फार दुःख आहे, तुमच्या हाल अपेष्ट आहे, तुम्ही फार अशा प्रकारचे आणि दुःखी कष्टी आहात, पण आत्ता तळमळ मानसी करू नका, निकाळ करू नका. तेव्हा आकाशाच्या वाणीतून असं ऐकायला मिळालं लोकाला की आपल्या मथुरेमध्ये देवकी नावाची कंसाची बहीण आहे. ती देवकी, तिचा विवाह होईल वसुदेवाशी आणि त्या देवकीच्या पोटी भगवान साक्षात जन्म घेतील असं आकाशवाणी असेल. अभंग सोडवायचा अवघड आहे, कीर्तन सोडवायचं सोपं आहे. जे विठ्ठल म्हणले की संत काम, पण अभंग सोडवायचं काम मोठं अवघड आहे. कारण हे अभंग केवळ पाठ होणं, चालवून म्हणणं, ऐकणं, अर्थ कळणं एवढ्यापुरते मर्यादित नाही. हे शब्द जगात निर्माण होण्याकरता तुम्ही मी बोलतो ते शब्द आहेत, रोज काही पुस्तकात वर्तमानपत्रात वाचतो तेच शब्द आहेत,
पण या शब्दाला अमरत्व प्राप्त झाले, या शब्दाला अभंगत्व प्राप्त झाले. हे शब्द सूर्यचंद्र असूपर्यंत जिवंत का म्हणून ते शब्द आहे. पण हे शब्द नामदेवांच्या मुखातून येण्याकरता, नामदेवाच्या मुखातून आलेल्या या शब्दांना अभंगत्व प्राप्त होण्याकरता यापूर्वी नामदेवरायांनी कितीतरी जन्म घेऊन पुण्य केलं. जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले, बहुपुण्य केले, अनेक जन्म घेतले, पुण्य केलं. पुण्याच्या सगळ्या पुण्याचा प्रसाद, त्या सगळ्या पुण्याचा प्रताप, त्या सगळ्या पुण्यांचं सामर्थ्य यांच्या शब्दात होतं. आणि म्हणून हे शब्द अमर झाले. म्हणजे चरित्र म्हणून ऐकायला ठीक आहे, पण चरित्र जेवढं महान गहन त्याच्या तेवढे मोठे शब्द महान आहे. नामदेवरायांचे शब्द आहे आणि या शब्दातून व्यक्त केलेली भावना आहे. आणि त्यामुळे हे शब्द वरवर कळल्यासारखे वाटले तरी या शब्दामध्ये प्रत्यक्ष परमात्मा आहे. आणि म्हणून श्री नामदेव म्हणतात त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सगळ्या लोकांना सांगितलं, आता थोडंसं काळजी करू नका, घाबरू नका. आपल्या गावात देवकी नावाची स्त्री आहे, तिच्या पोटी साक्षात भगवान जन्म घेणार आहेत. आता या सगळ्या कथांचा समन्वय लावायचं फार मोठा अवघड काम आहे. या शब्दांचे अर्थ पण विलक्षण आहे. कोण देवकी, कोण देवकी, तिचं नाव देवकीत का पडलं? जी देवाला न्याय तयार करू शकते, जन्म देऊ शकते, तिला देवकी म्हणतात ना. तिने पण अनेक जन्म सत्कर्म शुद्ध पुण्य केलं होतं आणि परमात्मा प्रसन्न झाले होते. काय हवंय सांग, माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. हे कोणी सामान्य नाहीत महाराज. यांच्याने जगात परिवर्तन होतं, जगात धर्माची स्थापना होते, लोकांच्या जीवनात धर्माचं आचरण घडतं, लोकांचे विचार धर्माप्रमाणे चालतात. हा एवढा मोठा जगाच्या सगळ्या लोकांच्या मनावर परिणाम करणारा विषय असतो. त्याच्या मागे एवढं मोठं सामर्थ्य असतं, सामर्थ्य. आणि त्यामुळे हे नामदेवांचे शब्द देवाच्या तुलनेला तुकलेले आहेत. आणि त्याने म्हटलं की कोणी भगवान येईल, भगवान नाव नाही सांगितलं, त्याचं नाव तुम्ही ठेवा त्याचं, पण तो कोण असणार आहे? भगवान असणार आहे. भगवान शब्दाचा अर्थ आहे. भग म्हणजे ऐश्वर्य आणि वान म्हणजे वाला, ऐश्वर्यवान. किती प्रकारचं ऐश्वर्य एकूण या विश्वात? 6 प्रकारचं ऐश्वर्य आहे. यश, स्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 प्रकारचं आहे. आणि 6ही प्रकारचं समग्र ऐश्वर्य ज्याच्यामध्ये त्याला भगवान म्हणतात आणि तो भगवत. आणि जगात जी माणसं प्रसिद्धीला आली मोठी, या भगवान परमात्म्याच्या एखाद्या ऐश्वर्यापैकी किंचित भाग काही प्रसाद म्हणून एकाला मिळाला तर त्याची कीर्ती होती. यशे गौरवीला मारुती, त्या भगवान परमात्म्याला यश नावाचा गुण मारुतीला दिला थोडा. आणि तेवढ्या एका यश गुणावरती मारुतीला कधीच अपयश आलं नाही आणि विश्वात त्याची कीर्ती झाली. यश नावाचा गुण दिला. मारुतीला अपयश माहीत नाही, याच्यात काय विशेष आहे? मारुतीची सेवा करणाराही अपयश नाही. विठ्ठल ज्याला वाटतं की आपल्या कामात यश यावं त्यांनी मारुतीला शरण लावं. पण मारुतींच्या ठिकाणी यश हा गुण सामावलेला, स्थिरावलेला आहे. आणि मारुती हे सप्त चिरंजीव पैकी एक असल्यामुळे आजही विद्यमान आहे. त्यांची सेवा करणाऱ्याला आणि यश हे त्याच्या पाठीशी धावत येतं, अपयश येतच नाही. याचा अर्थ जर थोडासा गुण दिला एखाद्या व्यक्तीला तर त्याची जगात एवढी कीर्ती. औदार्य नावाचा गुण थोडासा भगवान परमात्म्याने कर्णाला दिला, त्याची आजपर्यंत जगात ख्याती की कर्ण उदार कर्ण असं म्हणतात. पण असं 6ही प्रकारचं संपूर्ण ऐश्वर्य ज्याच्या ठिकाणी विराजमान आहे त्याचं नाव आहे भगवंत. आकाशवाणी सांगते लोकांना काळजी करू नका, साक्षात भगवानच येणार आहे. असे नामदेवांचे शब्द का म्हणून? कारण लोकांना असा संशय वाटू नये. कसला संशय? आता जर या देशामध्ये धर्माचं रक्षण करण्याकरता देवाने आपल्याकडे माणूस पाठवला, नोकर पाठवला तर ते काम होईल का असं वाटूच नाही लोकांना. तो नोकरांना पाठवणार नाही, तो प्रेषितांना पाठवणार नाही, तो आपल्या मुलाला पाठवणार नाही, साक्षात तोच येणार. म्हणून भगवान शब्द वापरला, तोच येणार. आणि तोच येणार असं का सांगितलं? की लोकांची खात्रीच पडली स्वतः भगवान येतात म्हणजे सगळी संकट दूर. हे की जसं आपण पाहतो
एखादी कुठेतरी अशी घटना घडली, बंदोबस्ताला पोलीस येतात, पण डायरेक्ट DSP आला म्हणणार नाही, आता काही चिंता नाही, वरचा अधिकारी आला म्हणजे सगळं काम बरोबर करणार. तसं साक्षात भगवानच येणार म्हटल्यावर त्याचे सगळे सेवक आहेत. कोण कोण? तर वास्तविक पाहता त्या श्री परमात्म्याने लोककल्याणाकरता, लोकांच्या व्यवस्थेकरता, लोकांच्या आणि वास्तविक व्यवहाराची पूर्तता होण्याकरता महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरले, सत्ता मात्रे आपुल्या. काय केले त्याने? जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. एकूण 36 प्रकारच्या देवता आहेत. त्यांची स्थापना केली की तुम्ही हे काम करा, तुम्ही ते काम करा. हे 36 लोकांचं मंत्रिमंडळ आहे. त्यात वायुदेव आहे, अग्निदेव आहे, सगळे देवता आहेत या. आणि या सगळ्या देवतांची स्थापना केली, त्यांना काम दिलं, हे काम तुम्ही करा, या डिपार्टमेंटचं तुम्ही काम करा. अशा 36 देवता स्थापित केल्या. त्यातल्या कुठल्या तरी एका देवाला पाठवलं तर हे संपूर्ण काम होण्याची लोकांना खात्री नव्हती. आणि म्हणून नामदेव म्हणतात की एका दुसऱ्या देवाला पाठवणार नाही. तर देवाचा जो देव आहे तो सगळ्यात साक्षात भगवान विष्णू आहे, तो स्वतः भगवान आहे, तोच येणार असं सांगितलं आकाशवाणीमुळे. आणि तो येणार म्हटल्यानंतर लोकांना हायसं वाटलं, वा. तसं आपल्या गावातले काम करण्याकरता आणि कलेक्टर येणार आहे, येणार मुख्यमंत्रीच येणार म्हटल्यावर जसं लोकांना खात्री पटेल. नाही, प्रधानमंत्री येणार आहे, प्रधान सेवक, अरे बापरे, म्हणजे आपलं काम गॅरंटीच होणार, त्यांची गॅरंटी आहे असं वाटतं लोकांना. तसं भगवानच येणार यासाठी सांगितलं की तुम्ही चिंताच करू नका. आणि कुठे येणार पत्ता पण सांगितलं, लोकेशन सांगितलं. देवकी नावाची स्त्री आहे, तिचं महान पुण्य आहे, ती धावा करते परमात्म्याचा माझ्या पोटी जन्म घे म्हणून, आणि त्याकरता तिच्या उदरी भगवान येणारच असं आकाशवाणीने सांगितलं. तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न पडला, भगवान येतील? आकाशवाणी सांगते म्हणजे बहुतेक नक्कीच येतील, काय अडचण नाही. पण कशासाठी येतील? गळ्यात हार घालून घ्यायला, आरती करून घ्यायला, मिरवणूक काढायला कशा करता येतील असा लोकांच्या पुढे प्रश्न. कारण आम्हाला देव आता कशासाठी पाहिजे हे कळलं पाहिजे. देवासाठी देव नाही पाहिजे, आमच्या समस्येसाठी देव पाहिजे. देव येईल, तो जगाचा मालकच आहे. मग मालक आपल्या प्रांतात येणार तर त्या विशेष आहे, पण तो आल्यावर आमचं रडगाणं थांबेल का? आमचं दुःख दूर करेल का? आमचं काम करेल का? आम्ही ज्या त्रासामध्ये आहोत, जे सोचतो त्याच्यावर त्याचं निवारण करणार का? असा लोकांना प्रश्न राहिला. तेव्हा श्री नामदेव म्हणतात की तो भगवान स्वतः येणारच आहे, देवकीच्या पोटी येणारच आहे. आणि करेल तो काय? श्री नामदेवने अभंगात म्हटलं, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. तो जन्म घेऊन येणार, पण आल्यावर 3 प्रकारची कामं करतात. रक्षील कुणाला? पहिल्यांदा ब्राह्मण, गाय आणि भक्त, तिघाच नाव ठेवलं नामदेव. आता हे ब्राह्मण दृष्ट्या लोकांना मोठं दुःख होतं त्याचं, पण हा अभंग लिहिणारे ब्राह्मण नाही, नामदेव महाराज. ह्या ब्राह्मणाने इतिहास लिहिला म्हणत आहे, नामदेव लिहिले. आणि नामदेवाने देवाचं मनोगत लिहिले. तो कशासाठी येणार आहे? तर पहिल्यांदा ब्राह्मणाचं रक्षण करणार. आमचं काय होणार? ब्राह्मणाचं. पुन्हा काय करणार? रक्षील ब्राह्मण, गायींचं रक्षण करणार. आणि तिसरा विचार कोणाचा? भक्तांचा. या तिघांचं रक्षण करेल अशा प्रकारे त्या आकाशवाणीने सांगितलं. मग बाकीच्या लोकांच्या मनात प्रश्न पडला, हा ब्राह्मणाचं रक्षण करणार, मग बाकीच्यांचं कसं होणार? ओबीसीचं काय होणार? मराठ्यांचं काय होणार? यांना आरक्षण मिळणार का नाही? हे बाकीच्या लोकांच्या मनात विनाकारण चिंता निर्माण झाल्या. हे रक्षील ब्राह्मण ब्राह्मणाचं रक्षण करणार असं आकाशवाणी म्हणायला लागली. त्याचं काय कारण? बरं ठीक आहे, अगोदर ब्राह्मणाचं करू द्या, नंतर तो ओबीसीचं करू द्या, नंतर दुसऱ्या जाती जमातीचं करू द्या. फक्त ब्राह्मणाचा विचार सांगितला हे नामदेवानी सांगितला. आणि नामदेवानी सांगितला म्हणजे 4000 वर्षापूर्वी घडलेलं सांगितलं असं नाही, असं नाही. श्री नामदेव महाराज त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्याच्या सोबत जन्माला आले होते. ते उद्धवाच्या रूपाने नामदेव महाराज सुद्धा त्या अवतारात होते.
आणि म्हणून त्याने आपल्या अनुभवाचं लिहिलेलं आहे, ऐकून लिहिलं नाही, पोथीत वाचून सांगितलं नाही, अनुभवाने सांगितलं की भगवान येणार आणि ब्राह्मणाचं रक्षण करणार. असा प्रश्न समजला की ब्राह्मणाचं रक्षण याचं असं आहे की याच्या मागचं शास्त्र असं आहे की समाजामध्ये धर्म टिकायचा असेल तर, समाज सुस्थितीमध्ये राहायचा असेल तर, समाजाचा आचार विचार हा सुसंस्कृत व्हायचा असेल तर, तो वेदानुदित असला व्हायचा असेल तर, तो पतित पावन व्हायचा असेल तर, सगळा समाज हा स्वधर्मे सूर्य पाहू याने चालायचा असेल तर अगोदर ब्राह्मण आणि समाजाचे सुधारक असून ते ब्रह्मज्ञान जाणणारे वेदज्ञ असणारे ब्राह्मण त्यांच्याकडूनच धर्माचं रक्षण होणार असतं. आता कित्येक लोकांना वाटतं की आजही धर्म बुडायला लागलेला आहे. आम्ही आपले वारकरी सगळे पंढरीची वारी करतो, ज्ञानेश्वरी गाथा वाचतो, कथा कीर्तन करतो, धर्माचं रक्षण करतो आम्ही, धर्माचं जागरण करतो आम्ही, धर्माचं आचरण करतो आम्ही, याच्यात संशय नाही. आणि आमच्यात ते काही ब्राह्मण दिसत नाही. आणि तुम्ही फक्त ब्राह्मणाचं रक्षण करायला, आम्ही सगळं धर्मरक्षण आम्ही करायला, आणि तुम्ही नाव त्यांचं कसं काय घेता? त्याचं असं आहे की धर्मरक्षण करायची शक्ती फक्त ब्राह्मणामध्ये, आणि धर्माचा नाश करायची शक्ती सुद्धा ब्राह्मणातच आहे. आपण धर्माचा नाश पण करू शकत नाही, स्थापना तर नाहीच नाही, रक्षण तर नाहीच नाही. आणि म्हणून ब्राह्मण श्री भगवान ज्ञानोबांनी त्यांच्या आईवडिलांना ध्यानत प्राशद दिलं ज्या ब्राह्मणांनी, त्या ज्ञानोबांनी जर एक शब्द ब्राह्मणाच्या विरुद्ध वाईट काढला असता तर आज ब्राह्मणांचं अस्तित्वच राहिलं नसतं. पण ज्ञानोबांनी काय केलं, आता तितका वेळ नाही माझ्याकडे, देवाचे अनंत अवतार झाले, पण प्रत्येक अवतारात धर्मरक्षण जरी म्हटलं तर ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे केले. राम अवतारात काय केलं, कृष्ण अवतारात काय केलं, नरसिंह, वामन, भार्गव, मत्स्य, कच्छ, वराह, हे सगळे अवतार त्याचे, आणि ते धर्मरक्षणासाठी आहेत. आम्हासाठी अवतार मत्स्य, कुर्मादी, सुकर हे आमच्यासाठी आहेत, म्हणजे धर्मासाठी आहेत. पण धर्माची सेवा कोणत्या अंगाने कोणत्या अवतारात केली ते विशाल चिंतन आहे, गुढार्थ चिंतन आहे. ज्ञानोबा पण धर्मरक्षणासाठी आले, पण काय काम केलं त्यांनी? ज्ञानोबाने काय काम केलं आणि परशुरामाने काय काम केलं? परशुरामाने सगळ्या क्षत्रियांचा पराभव केला आणि ब्राह्मणांना प्रतिदान दिले 21 वेळा. भगवान ज्ञानोबाने काय केलं? समाजाचं दुःख, समाजाचे प्रश्न, समाजाचे असलेले आणि अडचणी किंवा अज्ञान दूर करायचं सामर्थ्य ब्राह्मणामध्ये, आणि ब्राह्मणांच्या मधल्या जी दयाबुद्धी ती नष्ट झाली होती, परोपकार वृत्ती नष्ट झाली होती, ते एक प्रकारे सत्ता लोलूप झाले होते, स्वतः ऐश्वर्यामध्ये राहत होते, ते वेदाची पारायणं करायचे, ते धर्मसभा चालवायचे, त्यांच्याकडे तो विशेष अधिकार होता, पण समाजाच्या विषयी सहानुभूती संपलेली होती. आणि त्यांच्यामध्ये समाजाची सहानुभूती निर्माण व्हावी, समाजाच्या विषयीची करुणा निर्माण व्हावी, त्यांच्या हातून धर्माचं रक्षण व्हावं, समाजाचं रक्षण व्हावं, याकरता ज्ञानोबांनी काय केलं? गर्व द्विजांचा हरविला, शांतीचे ब्राह्मणांना नाही मारलं, ब्राह्मणाच्यातला गर्व घालवला, कारण त्यांच्यातला गर्व गेला, त्यांच्यात बाकीच्या समाजाविषयी करुणा निर्माण झाली की ते समाजाचं कल्याण करणारच, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. ते वेदज्ञ असतात, वेदाचं सामर्थ्य त्यांच्या ठाई असतं. म्हणून ज्ञानोबांनी खरं तर अशा प्रकारे आपल्या आईवडिलांना प्राण द्यावे लागले यांच्यामुळे, म्हणून त्याचा बदला घ्यायचा म्हणजे ज्ञानोबांनी एक शब्द उगीच एक ज्ञानेश्वरी शब्द त्यांच्या विरुद्ध उच्चारला असता तर त्यांचं काय झालं असतं. पण एवढं ज्ञानोबांनी काय केलं? त्यांचा गर्व हरण केला, फक्त गर्व हरण केला, आणि त्यांना त्यांच्या पदात पुन्हा स्थापित केलं, त्यांचा अधिकार त्यांना बहाल केला. आणि म्हणून समाजाच्या रचनेमध्ये, समाजाच्या जीवनामध्ये धर्माचं आचरण लोकांकडून व्हायचं असेल तर लोकाला शिकवणारा वर्ग ब्राह्मण आहे. म्हणून भगवान परमात्मा जेव्हा येतील तेव्हा पहिल्यांदा काय करतील? ब्राह्मणाचं रक्षण करतील. कारण बाकीचा समाज आजही आपण कितीतरी नास्तिक लोकांनी आपल्या मनात काही जरी भरवलं तरी आपल्या घरात अशिक्षित असलेला जरी ब्राह्मणाला, गरीब जरी ब्राह्मणाला, ते आपल्या मनामध्ये आदर असतो, आपल्या मनामध्ये श्रद्धा असते. ब्राह्मणाला पाठ द्यावा बसायला, थोडंसं साखर पाणी गुळ पाणी द्यावं, एखादा प्रश्न विचारावा, पंचांग विचारावं, अशी आपली भावना असते. एखादा दुसरा ब्राह्मण आला तरी तो आपला प्रिय असतो, असला पाहिजे. त्यांना परमात्म्याने स्थापना त्यांची अशासाठी केली. स्वतः गीतेत भगवान म्हणतात की चातुर्वर्ण्यम
मया सृष्ट्यम गुण कर्म विभागशः, हे 4 वर्णाश्रम मी स्थापन केले असं भगवान म्हणतात. तर त्यांचा तो अधिकार आहे ब्राह्मणांचा. आणि ब्राह्मण जर सुखी असतील, ब्राह्मण संतुष्ट असतील, ब्राह्मण समाजामध्ये इष्ट असतील, तर तो समाज अतिशय संस्काराने संपन्न होतो. आणि म्हणून भगवान येथील तेव्हा पहिल्यांदा काय करतील? ब्राह्मणाचं रक्षण करतील. आपण जर कृष्ण अवताराचा, कृष्ण जन्माचा उत्सव करतो आणि ब्राह्मण दृष्टी असो, तर आपल्याला भगवान परमात्मा पसंत होणार नाही. कारण तो ब्राह्मणाची सेवा करणारा भगवान परमात्मा. ब्राह्मणाची सेवा केली, गायींची सेवा केली आणि भक्तांची सेवा केली. त्या तिघाचं रक्षण केलंच नाही, तिघांची सेवा केली. पहा, आपण ऐकतो ही ज्ञानवांची ओवी आहे की तयाच्या पावलाची मुद्रा मी अजूनही हृदयी वाहेगा सुभद्रा. ज्ञान म्हणतात की काय झालं, त्या भृगुशी लात मारली शकत, पण त्या ब्राह्मणाने लात मारली, आपला अपमान काय असं वाटलं नाही, त्याची लात जतन करून ठेवली. आजही पंढरीला गेला आणि महाअभिषेकाची पूजा असेल तर देवाच्या छातीवरती ब्राह्मणाची लात असलेली आपल्याला मुद्रा अजून दिसते, आजही दिसते आपल्याला. ज्ञानवण लिहून ठेवलंय, जयाच्या पावलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा. आणि अजून मी माझ्या छातीवर त्याची लात जपून ठेवलेली आहे, ती मी भूषण समजतो, माझा तो एक प्रकारचा भाग्य समजतो असं म्हणणारे भगवान. आणि म्हणून समाजामध्ये देवा समाजाचं मुख कोण असेल तर ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मणाला संतुष्ट करण्याकरता भगवान आहे. नामदेवाचा भाग आहे. आणि ते स्पष्ट म्हटलं की तो येणार, पण करणार काय? पहिल्यांदा ब्राह्मणाचं रक्षण करेल. त्याचं कारण का? पळाले ब्राह्मण दैत्य भेणे. या कौसालिकाच्या भीतीने ब्राह्मण लोक गाव सोडून वनामध्ये पळून गेलेले. तो पहिल्यांदा ब्राह्मणाची सेवा करणार होता. आणि त्यानंतर गायीची, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. आता भगवान गायीची सेवा करतो. दुर्दैव आपलं की आजही आपल्याला गायीचं महत्व कळत नाही. केलं होतं, सगळ्यांनी प्रेमाने मंगलाचरण केलं नव्हतं का? कोण असं माझी अशी वेगळी येतात असं. तर तो गायींचं रक्षण करणार. आता या सगळ्याचं एक विशेष चिंतन आहे, गायीचं का, ब्राह्मणाचं का आणि भक्तांचं. तर आपल्या देशामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये, सनातन हिंदू धर्मामध्ये संस्कृतीचं अधिष्ठान ब्राह्मण आहे आणि गाय ही अनेक तऱ्हेने विचार केला. एक आहे ती धर्माची माता आहे. नंदी हा धर्माचं प्रतीक आहे आणि गोमाता ही धर्माची माता आहे. त्यामुळे त्या गायीच्या पासून देशाचं रक्षण कसं होणार, तर विशेषतः करून या देशाचा, या समाजाचा जो आर्थिक कणा आहे, आर्थिक उन्नतीचा मार्ग आहे, तो गायीपासून आहे. आता पुन्हा लोक अभ्यास करायला लागले त्याचा. आपल्या देशामध्ये 108 जातीच्या देशी गायी होत्या. या दुष्ट 70 वर्षातल्या हरामखोरांनी कत्तलखान्यात घालून सगळ्या जाती मारल्या. फक्त आता 34 गायी शिल्लक आहेत, 34 जातीच्या. तेव्हा गाय आपल्या दारामध्ये असणं हे महाभाग्य आहे. त्याचं कारण आपला आर्थिक विकास आहे तो गायींच्याशिवाय होऊ शकत नाही. आधी सगळ्या शेतकऱ्यांना कळायला लागलेलं आहे की आपल्या शेतीमध्ये आपण जे काही विदेशी असलेली खतं वापरून आपल्या जमिनीचं आपण वाळवंट करायला लागलेलो आहोत. गायीच्या शेणाशिवाय जमिनीचा पोत राहत नाही. ही देशी गाय असली पाहिजे.
बैलांनी कसरत केली पाहिजे. त्याच्या घामामुळे शेती चांगली पिकते, त्याच्या श्वासामुळे पिकं चांगली येतात. तो बैल जेव्हा शेतात राबतो तेव्हा हे आता कळायला लागले, विज्ञानशास्त्राद्वारा लोकांना कळायला लागले. पण गेल्या 60-70 वर्षात आपण फार उलट्या दिशेने चाललो. त्यामुळे आपल्या देशाची अधोगती व्हायला हे कारण ठरलं. ज्या देशामध्ये स्वतः गायीची सेवा करण्याकरता भगवान जन्म घेतो त्याच्यावर गायीचं महत्त्व लक्षात घ्या. काय असतं गायीचं? ही गाय खूप काय बोलता येण्यासारखा, पण वेळेचा प्रश्न आहे. गायीला गोमाता का म्हणतात त्याची 100 कारणं मी सांगू शकतो. महत्त्वाचं एक कारण आहे की अगदी उंदराच्या पिल्ल्यापासून ते हत्तीपर्यंत जेवढे जीव आहेत ना, त्या सगळ्यांना गायीचं दूध पचतं. सगळे जीव गायीच्या दुधावर जगू शकतात, पण कोणी उंटाच्या दुधावर जगू शकणार नाही. आपल्याला दुसऱ्या हरणाचं दूध सुद्धा पचायचं नाही. आपल्याला दुसरे दूध चालणार, पण गायीचं दूध सगळ्यांना चालतो आणि सगळे जीव तिच्या दुधावर आणि त्यांचं पोषण होत असतं. आणि परिस्थितीच अशा प्रकारची आहे की त्या गाईला तिच्या वासराला पुरेल एवढं दूध येत असं नाही. तिचं वासरू इथून तृप्त झालं तरी आपलं कुटुंब भरून त्याच्यावर पोषलं जाईल इतकं दूध गाईला येत असतं. पण आपण गाईचे शाप घेऊन घेऊन गाईचं दूध कमी केलं आणि लोक म्हणतात की काय नाही, देशी गाईला दूधच येत नाही, देशी गाईला दूधच येत नाही. देशी गाय कशी सांभाळायची जी अक्कल राहिली नाही आपल्याला. देशी गाय ही चारा खाऊन जगत नाही, प्रेमावर जगते. देशी गाय आपण सांभाळली असेल, रोज गोठ्यात जा, तिच्या पाठीवर हात फिरवा, तिच्या मस्तकावर हात फिरवा, तर एक हात फिरवल्यानंतर तुम्हाला कधीच हृदय अटॅक येत नाही. कारण तिच्या पाठीवर एक नाडी आहे, सूर्य नावाची नाडी आहे. त्या गाईच्या पाठीवर रोज हात फिरवत चला, हार्ट अटॅक कधीच येत नाही, कधीच येत नाही. आणि गाईचं दूध जे आहे पिवळ्या रंगाचं का असतं, तर जवळजवळ 1 लिटर दुधामध्ये 1 ग्रॅम सोन असतं, तेव्हा ते दूध पिवळं असतं. आणि त्या गाईच्या दुधाच्यामुळे आपली हाडं मजबूत होतात, प्रकृती चांगली राहते, बुद्धी तेज होते. वासरू जन्मलेलं गाईचं जन्मल्यावर लगेच उभं राहतं आणि गाईला हात करता येईल. ते हिंदी भाषेत पटकातले लोक म्हणतात ना, आईला मा म्हणत आम्ही त्या वासराकडे शिकलो, म्हणते मा करतो. 1000 गायच्या मध्ये त्या पिलेला सोडा वासराला बरोबर आपल्या आईकडेच जातो. आणि ते म्हशाच्या रेड्याला सोडा ती उभी लाता खात जातो. जी लात मारत नाही ती आपली आई. रेडी असतात फरक आहे. अतिशय बुद्धिमान अशा प्रकारची गायीची वासरं असतात. तात्पर्य काय की आपली जी सगळी उन्नती आहे 4 प्रकारचा पुरुषार्थ गायीपासून प्राप्त होतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 प्रकारचा पुरुषार्थ प्राप्त होण्यासाठी गायीची अत्यंत गरज आहे. दारामध्ये गाई आणि घरामध्ये आई, त्याला कधीच काही कमी नाही असं म्हणतात लोक. कसं जरा म्हणतो, खेत में नाला घर में साला उसका दिवाला. असो, तर अशा प्रकारे गाय ही अत्यंत महत्वाची आहे, गो माता आहे. म्हणून नामदेव म्हणतात ती देव येईल पण काय करेल, गायींचं रक्षण करेल. गायींचं रक्षील ब्राह्मण गायी आणि पुन्हा भक्तांचं रक्षण करेल. बाकी अभक्ताचं काय करा ते सांगायचं नाही, ते दुसरा भाग आहे त्याचा, विनाशायचं दुष्कृताम. अशा प्रकारे श्री नामदेव म्हणतात की आकाशाच्या वाणीद्वारा असं कळलं त्या लोकाला, तळम मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. हो, यांचं रक्षण आमचं कसं. नामदेव म्हणतात ती आकाशवाणी पुढे बोलायला लागली, त्या बातम्या संपल्या नव्हत्या. पुढे काय करेल, उतारीला
त्या आकाशवाणीचा वृत्तांत असा होता. तो ब्राह्मणाचं गाईचं भक्तांचं रक्षण करेल आणि यावर पापी जे भक्त आहे ते दुष्ट आहे, त्यांचा भार पृथ्वीला झालाय. उतरील भार मारील दैत्याशी आनंद सर्वाशी करेल. म्हणजे तुम्ही बाकीच्याने आमचं रक्षण करणार अशी चिंता करू नका, तुम्हाला आनंदच आनंद देणार, तुमची सगळी दुःख दूर करणार, असं आकाशवाणी सांगायला लागलेली आहे. आणि त्यावेळेला त्या मथुरेमध्ये विशेषतः करून या आकाशवाणीचा वृत्तांत ऐकल्यानंतर सगळ्या लोकांना फार मोठा आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरात काय आहे, शेवटच्या चरणाचा विचार करणार आहोत, पण तुला मधलं भजन होण्याची गरज आहे. सर्वांनी का मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबार सांगे सकाळशी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. उतरील भार मारील दैत्याशी, म्हणून सर्वाशी करील तो. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. ऐकून या ऐसे आनंद मानसी, येती स्वस्थळाशी नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. खरं तर वास्तविक पाहता कृष्ण जन्मोत्सवाचा सप्ताह साजरा करताना आपण शेवटच्या दिवशी थोडा ऐकायला मिळतो, पण रोज एखाद्या अभंगात चंद्र हो संपूर्ण सप्ताहात कृष्णमय झाला पाहिजे. कृष्ण जन्मोत्सवाचं स्वरूप त्याला प्राप्त झालं पाहिजे आणि त्याकरता मागचे जे अभंग आहेत त्याचा पण विचार व्हायला पाहिजे. त्याकरता आपण त्यासाठी असा अभंग निवडला. तो कृष्ण जन्मोत्सवाच्या प्रकरणातला अभंग आहे आणि तो श्री नामदेवांचा अभंग आहे. पण श्री नामदेवाने म्हटलं की अशी आकाशवाणी झाली तेव्हा त्या मथुरेतले लोक विशेषतः करू. कारण का ही आकाशवाणी किंवा या आकाशवाणीचं जे काही निरूपण आहे ते कुणाकरताने कुठे कुठं ऐकायला गेलं असेल याच्या मागे थोडीशी अनुमान जर लावला आपण लक्षात द्यायला लागतं की विशेषतः करून उत्तर भारतामध्ये अधर्माचं राज्य झालं होतं. उत्तर भारतामध्येच या लोकांच्या सत्तेचं प्राबल्य होतं. जसा इकडे दुर्योधन होता, तिकडे कंस होता, जरासंध होता, असे एकमेकांपेक्षा बलाढ्य राजे होते महाराज. आणि हे बलशाली राजे यांच्या जनतेला मात्र फार त्रास देत असत, दुःख देत असत. आणि या लोकांनीच धर्म बुडवलेला होता. आणि त्यामुळे या सगळ्या उत्तर भारताच्या पट्ट्यातल्या राजे लोकांना आकाशवाणीचा दणका बसला, आकाशवाणीचा आवाज ऐकायला आला, आकाशवाणीचा निरोप कळला. आणि तेव्हा जे भक्त गांजलेले होते, जे भक्त त्रासलेले होते, जे सज्जन लोक होते की ज्यांना हा त्रास सहन होत होता,
का म्हणून कोणाच नाही की आमच्या देशातच धर्मातच शेकडो वर्षाची परंपरा पाहिली तर आमच्या हिंदूंच्या मधली प्रतिकारशक्ती कुठे गमावली कोणाच नाही. पुन्हा एका चर्चासत्रामध्ये भाग घेतला आणि त्याने असा प्रश्न विचारला की पैठणला नाथ महाराज गंगा स्नान करून आपल्या वाड्याकडे निघाले होते सकाळच्या वेळेला आणि एक मुसलमान नाथांच्या अंगावर थुंकला. नाथ महाराज काही एक न बोलता परत माघारी गेले गंगा स्नानात. पुन्हा स्नान करून आले. पुन्हा तो वाटत बघायचा. पुन्हा अंगावर थुंकला. एक वेळाने अनेक वेळा थुंकला. तेव्हा मला विचारलं की नाथांनी एवढ्या अंगावर थुंकून घेतलं, त्यांच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य होतं, त्यांनी लढाई पण जिंकलेली आहे, अनेकांचे शिरच्छेद केलेले आहेत, आपल्या गुरूंचं राज्यरक्षण त्यांनी केले, देवळीचा किल्ला सांभाळायत नाथ राहिले, मग याला का शिक्षा नाही केली असं लोकांनी मला विचारलं. म्हणजे लोकांचं सोडून द्या, नेमकं नाथांचं सोडून द्या. नाथ शांती ब्रह्म आहेत. त्यांचा विचार वेगळा आहे की नाथ महाराज म्हणाले त्या मुसलमानाला रोज मी एक वेळा स्नान करतो, तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगा स्नानाचं पुण्य घडलं. आणि नाथांचा स्वभाव वेगळा आहे. ते नाथ संत आहे, साधू आहे. पण त्या पैठणमध्ये असलेले सनातन हिंदू धर्मीय लोक त्यांचं काय, त्यांना साधूबद्दल का अभिमान नाही, धर्माबद्दल अभिमान का नाही, आपल्या साधूची एवढी कुचिष्टा होते, यांचे हात कोणी बांधले होते. हा अशा सनातन हिंदू धर्मीय लोकांचा का स्वभाव बनला, यांना गीता का रुचत नाही, यांना गीता का पचत नाही, हे आपल्यासारखे किती दिवस हातातले गांडूळ टाकून बसणार. आणि आज खरं तर त्याचं प्रत्यंतर यायला लागलेलं आहे. आपण अवतीभोवती पाहत चला, आपण काहीतरी टी व्हीवरच्या बातम्या ऐकत चला, सिरियल ऐकत बसण्याकडे बघण्यापेक्षा आज बांगलादेशामध्ये 1,71,00,000 हिंदू शिल्लक राहिलेले आहेत, जे जवळजवळ त्या देशाच्या लोकसंख्येच्या 25% लोक होते. आता फक्त 1% राहिलेले, 1.25%. एवढे हिंदू मारले किंवा त्यांना धर्म बदलायला लावला आणि आज राहिलेल्या कोटी लोकांवर सुद्धा पुन्हा आक्रमण सुरू झालं. पण सुदैवाने याच वेळेला बांगलादेशातला हिंदू जागा झाला आणि एक 5-25 लाख लोक रस्त्यावर येऊ लागले, प्रतिकार करू लागले. मला हे सांगायचं आहे की या सनातन हिंदू धर्मियांना कोण शाप दिलाय का, एवढा अधर्म बोकाळेपर्यंत. अहो इथे आपल्यात मुसलमानचे राष्ट्र आले, राजे आले ना, की येताना किती लोक आले होते, त्यांना कोणी संरक्षण दिलं, त्यांच्या लढाई करायला कोण लोक होते. आणि पाहता पाहता या देशाच्या 5ही बाजूला मुसलमानची राष्ट्र आली आणि आपण त्यांचे प्रताप ऐकले. ते अनेकांना पाठवून हिंदू करीत. आमच्या माता भूमीची विटंबना तर अगदी अश्लील प्रकारे, किळसवाणी प्रकारे इतकी वाईट पद्धतीने करायची, आता अनेक वाईट प्रकार करायची. आणि लाखो स्त्रिया इथून यायच्या उचलून आणि अफगाणिस्तानच्या चौकामध्ये झॅड विक्री करायची त्याची, इतके अत्याचार. पण ते आलेले लोक होते, त्यापेक्षा आमच्या देशाची लोकसंख्या जास्त होती आणि त्यांच्या सैन्यामध्ये लढणारे लोक आमचेच होते. हा काय आमच्या धर्माला शाप आहे. आम्ही वैकुंठी योजले तुकासेवा नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यात हे विचार मांडलेले आहेत की प्रत्येक हिंदूंना आपला धर्म कळला पाहिजे, धर्माचा अभिमान असला पाहिजे आणि धर्माच्या रक्षणाकरता त्याग करायला तयार झालं पाहिजे, तरच धर्म सुरक्षित राहणार. आम्ही फक्त देवाचीच वाट बघणार. त्याचा अवतार कधी होता, त्याचा अवतार होणारच, वाद नाही. शिवरायाच्या रूपात आलेच, पुन्हा काम केलंच त्यांनी, म्हणून आज तुम्ही आम्ही कीर्तन करू शकतो. नाहीतर तुम्हाला मला सगळ्याला आज मस्जिदमध्ये आम्हाला पडायला जावं लागलं. आज राहिलो आपण शिवरायांच्यामुळे राहिलो, तुकोबांच्यामुळे राहिलो. पण त्याप्रमाणे त्यांच्या मागे उभं राहिलं, त्यांचा जय जयकार करणं, त्यांचा इतिहास सांगणं, तेव्हा त्याचे पोवाडे गाणं एवढं जमतं का आम्हाला. मावळे होणार नाही का कधी, धर्मक्षण करणार नाही का कधी, आपण हे करायला पाहिजे. तर सांगण्यात तात्पर्य आहे की तेव्हा आकाशवाणीतून सांगितलं की भगवान येईल, उतरील भार, या दुष्टांचा नाश करेल, मारील दैत्याशी, दैत्य मारून टाकील, आनंद सभा शिकरेल.
अशा प्रकारे ऐकून झाल्यावर सगळे लोक शांत झाले, समाधान झाले. आता भिण्याचं कारण नाही, पण आता तो काळ परत येणार नाही. आता कुठलं नामुमकिन नाही, ते सगळं मुमकिन होण्याची सत्ता आलेली आहे. पण आता तसं काय बाहेर आलं नाही. पण त्याच्या पाठीवर शिक्का मारायला तर पाहिजे का नको? तेवढं जरी करणं असं तर केवढे आपण धर्मदृष्टी आपण बनतो. असा धर्मदृष्टी आपणच बनतो. आपण कांद्याचा भाव वाढला, टमाट्याचा भाव वाढला, महागाई वाढली, याच्यातच बसलो. अरे धर्माचं काय चाललंय कधी बघता का नाही? देशाचं काय बघता की नाही? अशा प्रकारे देशाचा अभिमान, धर्माचा अभिमान लोकांत निर्माण झाला पाहिजे. आणि त्यातल्या भाविक भक्तांनी तर विचार केला पाहिजे की प्रारब्धाने होणाऱ्या गोष्टीसाठी देशावर असं काय कारण नाही. देशावर आपण आपल्या देशाची सत्ता आता जी आपल्या हातात आली आहे ती टिकवलीच पाहिजे. ती गमावता कामा नये. ती जर गमावली तर पुन्हा एकदा मुसलमानांचं राज्य व्हायला वेळ लागणार नाही. ते 40% राज्य झालंच होतं. कधी पाहता का नाही? देशाचा विचार करत नाही. एक वक्फ बोर्ड नावाचं बोर्ड आहे. त्या लुच्च्या लोकांनी ते वक्फ बोर्ड स्थापन केलं, त्यांना एवढे अधिकार दिले. उद्या जरी मुसलमानांनी म्हटलं की हे मंदिर आमचं आहे, फक्त एवढं म्हणायचं, हे मंदिर आमचं आहे, तुम्हाला खाली करावं लागेल. तुम्ही पोलिसात कंप्लेंट करू शकत नाही, कोर्टात केस घालू शकत नाही, पुन्हा तुमचे उत्तरदायित्व बसू शकत नाही. कारण वक्फ बोर्ड नावाचा जो बोर्ड आहे त्याचे सगळे न्यायाधीश मुसलमान असतात, त्याचे वकील मुसलमान असतात आणि त्यांच्याकडेच केस चालते. कोर्टात चालत नाही, हायकोर्टात चालत नाही, सुप्रीम कोर्टात चालत नाही. आणि त्यांनी न्याय दिला की नाही नाही, हे आमचं पूर्वीचं मशिदीचंच ठिकाण होतं, तुम्ही मूर्ती बसवली की काढा आणि इथं आम्हाला मशीद बांधायचे. एवढं म्हटलं की तुमच्या गावाचं काहीही चालणार नाही. आज चालणार नाही. आज हा कायदा आहे वक्फ बोर्ड नावाचा. आज मंदिराचं सोडा, हे गाव आमचं आहे, गावात एकही मुसलमान नसला तर हे गाव आमचं आहे एवढं म्हटलं की गावातली सगळी घरं त्यांच्या मालकी झाली. आणि तुम्हाला खाली करावं लागणार, मुकाट्याने खाली करावं लागेल, पण तुमच्यासाठी कोणताच न्याय नाही. अशा प्रकारचा वक्फ बोर्ड स्थापन झाला, त्याला एवढे अधिकार दिले कोर्टापेक्षा जास्त. आणि आज जवळजवळ देशातली 90 लाख एकर जमीन त्यांच्याकडे. 90 लाख एकर जमीन हे आपण पाहतच नाही. वैयक्तिक त्यांच्या मालकीच्या वेगळ्या. असं करता करता रेल्वेच्या आणि मिलिटरीच्या नंतर जगात देशातली सगळ्यात जास्त संपत्ती कोणाकडे आहे? हे वक्फ बोर्डाकडे आहे. अशा प्रकारे एक येत्या 15-20 वर्षाच्या काळात हा इस्लाम राष्ट्र कसं होईल याची रचना ते करत आले होते. पण तुमचं माझं काहीतरी पूर्व तुम्ही चांगलं होतं आणि म्हणून एक देवदूत आला आणि 10 वर्षात तिने हा देश सांभाळलेला आहे. पण आमचे लोक पुन्हा करत त्याच्यावर पण नाराज होतात. नोकऱ्या नाहीत लोकांना, काम मिळणार. अरे एवढी संख्या वाढू का दिली तुम्ही? आणि नोकऱ्या का नाही तुम्हाला? तुमच्या नोकऱ्या बळकावल्या ना त्याने, तुमचे धंदे हिसकावले ना त्याने. 4-4 बायका 20-25 मुलं जन्माला घालायची अशी लोक 2 कोटी असलेली संख्या 25 कोटीपर्यंत गेली. तुम्ही डोळे दाखवून बसलात ना. आणि त्यामुळे त्यांच्यासारखे कायदे हे मतासाठी करू लागले. आणि अशा अर्थाने पुन्हा एकदा इस्लाम राष्ट्र होईल अशी सगळी पावलं पडलेली होती. पण काहीतरी तुमचं माझं पुण्य होतं म्हणून एक असा वीर पुरुष, एक असा ईश्वराने पाठवलेला पुरुष एक आपल्याला प्राप्त झाला. आणि त्यामुळे आज पुन्हा चांगले दिवस आहेत. पण हेही आमच्या लोकांना कळेना की त्याचं बळ आम्ही हळा कमी केलं. असं नका लागतो. जागे राहा, सावध राहा. बाकीच्या आमच्या अडीअडचणीमध्ये सांगायच्याच नाही. फक्त धर्माचं राष्ट्र, हिंदू धर्माचंच राज्य झालं पाहिजे असा विचार केला पाहिजे. असो, कारण जर देव जर तुम्हाला की तुम्ही कीर्तनात का बोलता? अहो देव जर धर्मासाठी जन्म घेतो म्हणल्यावर हे धर्माबद्दल बोललं पाहिजे का नको? देव कशासाठी जन्म घेतो? धर्मासाठी येतो. धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पणसी भक्त जना. धर्मासाठी तो भगवान येतो. मग तुम्ही आम्ही धर्माचे डोळे झाकून का बसतो आपण? आणि आता तर आपल्याला लढाई पण करायची नाही, तलवार घ्यायची नाही, काय नाही, फक्त शिक्का मारायचं एवढं तर करायला काय हरकत असा. हे परत पोस्ट पाठवली मोबाईलवर, काय लोकांना मिळालं असेल. काँग्रेसला मत दिलं की गोहत्येचं पाप लागतंच. हे स्पष्ट. मी कोणाच्या बापाला भेटच नाही. तिला तुरुंगात जाऊन मला काय घेणं देणं नाही. आणि जे बोलतो ते धर्मशास्त्रात धरून बोलतो. आज 1927ला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपली लोकसंख्या होती फक्त 35 कोटी आणि तेव्हा गायी होत्या 200 कोटी. म्हणजे एक माणसाच्या मागे 4 गायी होत्या. आता 100 माणसाच्या मागे 1 गाय राहिली नाही.
अशा प्रकारे गोहत्या झाली आणि ती गोहत्या झाल्यामुळेच त्यांना मत दिलं म्हणजे गोहत्याचं पाप झालं आहे लक्षात ठेवा. प्रमाणाने ऐका कलेचे महिमा असत्याशी रिलेशन पापा देती अनुमोदन करते रण संताचे असो. अशा अर्थाने त्यावेळेला आकाशवाणीच्या माध्यमातून सगळ्यांना भगवान येण्याचा निरोप मिळाला आणि सगळ्यांना आनंद झाला. ऐकून यायचे आनंद माशी येती स्वस्थाशी नामा म्हणे ते लोक आपापल्या घरी आले. आता भिण्याचं कारण नाही. आमचा कैवारी येत आहे, आमचा भगवान येत आहे, आता भिण्याचं कारण नाही. अशा प्रकारचं लोकांचं समाधान झालं असं श्री नामदेव म्हणतात. आणि या अभंगातून श्री नामदेव त्या काळातला इतिहास आपल्या डोळ्यावर उभा केला. आणि आपण हा अभंग एवढ्यासाठी घेतला त्यावेळेला व्यक्तिरूपाने कृष्ण भगवान प्रगटले होते, मनुष्य रूपाने प्रगटले होते. पण आज विचार रूपाने भगवान प्रगटत असतात. म्हणून कृष्ण जन्माचा सप्ताह जो करतो त्याच्या अंतकरणामध्ये विवेक नावाचा कृष्ण जन्माला येतो. ज्ञानोबाने याचं चिंतन करताना म्हटलं की त्यावेळी आपल्याची मी कैवारे मी साकार होऊन अवतरे अज्ञानाच्या अंधकारे घेऊन निघाले. लोकांचा अज्ञान घडणारा कृष्ण म्हणजे विवेक आपल्या हृदयात जागा होतो आणि तो जागा व्हावा यासाठी सप्ताह करायचा असतो. आणि नामदेवाची आकाशवाणी सांगायला लागलेली आहे मी सप्ताह करत असाल तर भगवान तुमच्या हृदयात प्रगटणार आहे, तो विवेक प्रगटणार आहे. आणि अशा प्रकारचा आनंद प्राप्त झाल्यामुळे आपणही जे विठ्ठल झालं आपल्या आपल्या घरी जायला काहीच हरकत ज्ञानेश्वर
दुःखाची तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. रोहिणी उदरी शेष भद्र, यादव समग्र भाले तुम्ही. उतरील भार मारी दैत्याशी, आनंद सर्वाशी करील तो. ऐकोनी ऐसे आनंद मानसी, येती स्वस्थाशी नामावणे. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. असो कृष्ण जन्माच्या महोत्सवामध्ये कृष्ण जन्माच्या परंपरेचं चिंतन सांगणारा श्री नामदेवांचा अभंग येता शक्यता मोठी चिन्ह हाती घेतला. त्यात निम्ने ते कृत्या दिसते सरकार करून घ्यावे तुमचे विनित्व असे. किंबहुना तुमचे केले धर्मकृत्य सिद्धी गेले, तेच माझे जीवले पायीकपणे विठाल.
कीर्तनामध्ये दादांची आज कीर्तनाची दुसरी शिवा आहे. सुंदर असं कीर्तन दादांनी आपल्याला धर्माबद्दल काही प्रबोधन केलेलं आहे. ऐकून झाल्यापेक्षा चरणाचा हे प्रभुत्व आहे. चरणामध्ये राहणारे व्यक्तप्रणी आणि आजचा ही आग्रह सामुदायिक आहे. कांसाई होता आणि उद्याही होत आहे. तरी कृपया सवारी नोंद केली. त्याचप्रमाणे उद्या ठरलेल्या वेळेमध्ये 9 ते 11 हरिभक्तताई, शालिनीताई, युविताताई डोंबाळे कर्ज यांचं सत्कार्याचं कीर्तन होईल. सगळ्यांना